वर्षभराचं सगळं एकाच दिवशी खाऊन घेतलं. हाय हॅलो नमस्कार, मी पूजा. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. गुड मॉर्निंग. तर कसे आहात सगळेजण? आज रविवार आहे आणि आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात करायच्या पहिले मी विचार केला की मला एक कमेंट्स आलेली की ताई प्लीज तुमचं जे रुटीन आहे ते आमच्यासोबत शेअर करा आणि तुम्ही वेट लॉससाठी काय केलेलं आहे आणि तुमचा डाएट प्लॅन सांगा आणि तुम्ही कोणकोणते व्यायाम करता. असे 2-3 प्रश्न आहे ते एकाच कमेंटमध्ये. तर म्हटलं चला आज माझं जे काही रुटीन आहे, मी जे काही खाते त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. आता कालचा उपवास होता. आता उपवास झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी खूप भूक लागते, तुम्हालाही लागली असणार. तर आपण काय करतो, मी पण अशी करायची पहिले की सकाळी उठल्यानंतर चहा कॉफी वगैरे असं काहीतरी घेऊन घ्यायची. बट तसं न करता मी तुम्हाला सांगते की एकदम हेल्दी आणि शरीराला थंड ठेवणार आणि भरपूर सगळे न्यूट्रिशन्स प्रोटीन्स मिळणार असं एक हे बनवत आहे मी. तर ते तुमच्यासोबत शेअर करते. सकाळी सकाळी सगळ्यात पहिले तेच खाणार आहे मी, कारण मला भूक लागली आहे. येशू आणि तिचे पप्पा दोघंही झोपलेले आहेत, म्हणून म्हटलं चला पहिले काहीतरी खायसाठी बनवून घेते आणि नंतरच दिवसाची सुरुवात करते, म्हणजे कामांची सुरुवात करते. तर चला बघूयात रेसिपी. पहिले तर घेणार आहे मी मस्तपैकी थंड थंड दूध. त्यानंतर दुधामध्ये टाकायचे आपल्याला ड्रायफ्रूट्स. तर ड्रायफ्रूट्समध्ये मी घेतलेले आहेत बदाम, मनुका, पंपकिन सीड, सूर्यफुलाच्या बिया आणि अक्रोड घेतलेले आहे, जे आपल्या शरीरासाठी खूप जास्त महत्त्वाचे आहेत, उपयोगी आहेत. यामधले अक्रोड आणि बदाम मी थोडेसे फोडून टाकत आहे. त्यानंतर एक ॲपल घेतलेला आहे, ते सुद्धा बारीक कट करून ते सुद्धा टाकत आहे. चिया सीड्स मी भिजत घातल्या होत्या, त्यासुद्धा इथे मी 2 चम्मच टाकत आहे. हे सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. सगळ्या याचे फायदे जे आहेत ते मी व्हिडिओमध्ये जे व्हिडिओ टाकलेले आहेत फूड विथ पूजा ह्या नवीन अकाउंटवर, तिथे तुम्हाला पाहायला भेटतील. आणि त्याच्यानंतर मी 2 बनाना घेतलेले आहेत, मोठे बनाना आहेत आणि ते इथे कापून असे टाकलेले आहेत. बनाना मला खूप आवडते आणि हे जेव्हा आपण या दुधामध्ये टाकतो ना, तेव्हा त्या बनानाचा जो फ्लेवर येतो त्या दुधाला खूप भारी लागतो. एकदा तुम्ही करून बघा, तुम्हालाही नक्की आवडणार. आणि तुम्हाला जर स्वीट हवं असेल तर यामध्ये सहज टाकायचं आहे. तर मस्त हे बनाना सॅलड म्हणू शकता तुम्ही किंवा हा फ्रूट बाउल म्हणू शकता, तयार आहे. आता सकाळी सकाळी मस्त थंडगार हा बाउल मी खाणार आहे आणि हा खाल्ल्यानंतर मला असं वाटतं मला 12-1 वाजेपर्यंत आरामात भूक लागणार नाही. पूर्ण नाही खाणार आहे, अर्धाच खाणार आहे आणि अर्धा त्यांच्यासाठी ठेवणार आहे. नाही तर तुम्हाला वाटणार की एवढा मोठा खातात का. नाही नाही, एवढा मोठा नाही खात, केस सुटले माझे. अर्धाच खाणार कारण की एवढा नाही खाल्ला जात. टमाटर आणि कांदा आणि कोबी टाकून सॅलड बनवलं आणि डाळभाजी आहे. आज मी डाळभाजी अशी बनवलेली आहे की यशिकाला माहीतच पडणार नाही की ते डाळभाजी आहे म्हणून. यशिकाचा प्रॉब्लेम असा आहे की तिला पालक दिसला की ते खात नाही, म्हणून ही निंजा टेक्निक आहे. आणि सगळ्यात पहिले मला लग्नाच्या पहिले येणारी भाजी कोणती असेल तर हीच भाजी आहे, जी ही भाजी मी मोठ्या बाबाला करून खाऊ घातली होती. आणि सगळ्यात पहिले नवऱ्याला जडलेली भाजी पहिल्याच दिवशी करून कोणती घातली असेल तर ती हीच भाजी आहे, डाळभाजी. फक्त पद्धत वेगळी आहे. बट पहिल्या दिवशी मी जेव्हा ते असते ना काय म्हणतात ते नवीन रसोई, फर्स्ट रसोई, तर त्या दिवशी मी डाळभाजी बनवली होती आणि ते पहिल्यांदाच जडली होती माझ्याच्याने. आणि आज सुद्धा डाळभाजी बनवलेली आहे. आता पहिले साहेबांना द्यायचं आहे जेवायला, कारण की त्यांना होत आहे वेळ. आणि साहेब म्हणजे मी. हा तुम्हीच असणार आहे साहेब, म्हणजे तुम्हीच असणार आहे. साहेब म्हणते तेच तर लय गोष्ट आली आहे की नाही. तर कमेंट करा कोणाकोणाला स्वतःची बायको साहेब म्हणते. बाहेर दुनियात सगळे साहेब म्हणतेच, पण घरात बायको साहेब म्हणते अशी कमेंट करा कोणाकोणाला म्हणते तर, है ना. यस. कुठे गेला? चला जेवण करायला, उपवास सोडायला. कालची एकादशी झाली आणि एकादशी असून सुद्धा 2दा रघुवीरमध्ये नाश्ता झाला. काल आम्ही उपवास केला, असा उपवास केला की नुसतं दिवसभर खात होतो आणि शेवटी तर मला असं वाटतं की मी उगीचच उपवास केला. वर्षभराचं सगळं एकाच दिवशी खाऊन घेतलं. बरेच रील काल असे व्हायरल पण झाले की उपासाच्या दिवशी एवढं मोठं ताट भरून खाऊन राहिले होते, असे बरेच रील दिसले. तर
तर चला करूया जेवण मस्त. यशूच्या पप्पाच्या ताटातच मी सुद्धा जेवायला घेतलेलं आहे. मी जेवण काय करते तर 2 पोळ्या आणि भात, सॅलड, भरपूर सॅलड असते आणि आज आहे एक स्पेशल भाजी. आणि यशिकासुद्धा जेवण करत आहे. यशिकासुद्धा आली आणि आम्ही लावलेलं आहे भारती सिंग. हे आमचं रोजचं रुटीन आहे. जेवणाच्या वेळेस आम्हाला भारती सिंगचे व्हिडिओ पाहिजेच, नाही तर मग सभाचे व्हिडिओ पाहिजे. देवालासुद्धा नैवेद्य दाखवलेलं आहे आणि देवाचंसुद्धा जेवण चालू आहे आणि आमचंसुद्धा जेवण चालू आहे. जेवण झाल्यानंतर माझी दुपारची काही कामं असतात ती कामं करत होते मी. त्यानंतर काही पार्सल होते जे रिटर्न करायचे होते ते आले होते, ते इथे तुम्हाला दाखवत आहे. नंतर मी झोपली होती. झोपेतून उठल्यानंतर टाईम असतो तो म्हणजे ब्लॅक कॉफी घ्यायचा. आता त्या ताईंची मला कमेंट होती की तुम्ही कोणते कोणते व्यायाम करता. तर आता या एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत. काही गोष्टी मी तुम्हाला जसे जसे व्हिडिओ तुम्ही बघत जाणार तसे तशा सांगत जाणार. आणि व्यायामाचा जो व्हिडिओ आहे तो मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, तोही काही दिवसात तुमच्यासोबत शेअर करेन. मस्त वातावरण झालेलं आहे पावसाचं. संध्याकाळ झाली आहे. कॉफी घेतलेली आहे. ब्लॅक कॉफी घेते मी संध्याकाळी. आणि हां, मला कमेंट आली होती त्याच्यानुसार मी जे दिवसभरात काय खाते, जे काही माझं डाएट आहे ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवते आहे. आणि माझं असंच आहे, मी तुम्हाला सांगणार, तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर त्याच्यासाठी सरळ एकच उपाय आहे. ज्या गोष्टी आपल्या घरी बनतात त्या खा तुम्ही. जे सात्विक जेवण म्हणतात घरी बनलेलं, ते तुम्ही मस्तपैकी घरी बनवून भाजी, भात, वरण, पोळी, त्याच्यासोबत भरपूर सगळं सॅलड असं 2 टाईम जेवण करा. आणि दुसरी गोष्ट ही सांगते, मी माझं सांगते की मी 2 टाईम असं जेवण करते. कॉफी घेते संध्याकाळी. आता संध्याकाळचं जे काही जेवण करेल ते तुमच्यासोबत शेअर करेलच. कुठलंही एक वर्कआउट करणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही 1 घंट्याचं कुठलंही वर्कआउट करत नाही तोपर्यंत वेट लॉस होत नाही. त्यासाठी एकच उपाय आहे की तुम्हाला कुठला ना कुठला वर्कआउट करावं लागेल. आता मी जसं की झुंबाचा क्लास लावलेला आहे, तर त्या झुंबा क्लासमध्ये योगा पण होतो आणि झुंबा पण होतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला कुठली तरी एक ॲक्टिव्हिटी जी आहे ती तुमच्या लाईफमध्ये आणावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला झोपीचे टाईम ठरवावं लागतील आणि जेवणाचे टाईमसुद्धा ठरवावं लागतील. भरपूर पाणी प्यावं लागेल आणि खूप जास्त प्रोटीन मिळतील अशा गोष्टी तुम्हाला खावं लागतील. तर आपोआप वेट कमी होईल. आणि आणखीन एक गोष्ट की तुम्हाला कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही आहे. जर तुम्ही टेन्शन घेत असाल ना, टेन्शनने आणखीन वजन वाढते. म्हणून टेन्शन घेऊ नका. वाढलं आहे तर कमी होईलही असा विचार करायचा आणि त्याच्यासाठी प्रयत्न करत राहायचे, टेन्शन घ्यायचं नाही. तर आता मी कॉफी एन्जॉय करते कारण वातावरण खूप छान झालेलं आहे. ॲक्च्युली मी झोपली होती, लाईट गेली. दुपारचं माझं काम असते व्हिडिओ एडिटिंग करण्याचं आणि अपलोड करायचं. तर त्या सगळ्या गोष्टी केल्या मी आणि त्याच्यानंतर थोडा वेळ झोपली होती. रोजच झोपते कारण सकाळी मला 6 वाजता उठावं लागते आणि रात्रीसुद्धा वेळ होतेच नाही, म्हणता 11, 11:30 वाजता झोपायसाठी. बट सकाळी 6 वाजता उठते मी. यशिकाचा टिफिन असते त्याच्यासाठी. म्हणून मग दुपारची 1 घंट्याची किंवा 2 घंट्याची झोप मी आरामात घेते. चंद्र खूप सुंदर दिसत आहे. इथून मी तुम्हाला दाखवते. हे बघा, चंद्र दिसत आहे बढिया. आणि हे वातावरण बघा किती छान झालेलं आहे आणि चंद्र पण दिसत आहे. वा, सुकून आहे. आणखीन काय पाहिजे जिंदगीमध्ये. तर रात्रीच्या जेवणात आहे वरण, भात आणि लोणचं आणि सोबत आहे सभाचे व्हिडिओ. यशिका पण आहे.